नमस्कार, आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क। पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून। महर्षी स्वामी दयानंद सरस्वती मंडळ तर्फे बिहारच्या भाजपा व मित्र पक्षाच्या ऐतिहासिक विजयाबद्दल लातूर शहरातील संविधान चौक येथे पेढे वाटून व फटाके वाजवून विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आले। यावेळी मंडळ अध्यक्ष विशाल हाबा पाटील, अमोल गित्ते, रविशंकर उर्फ गोठू भैया केंद्रे, प्रवीण आंबुलगेकर, पवन आलटे, देवा सांगरुके, संतोष इगवे, रमण लातुरे, संदीप सोनवणे, शैलेश घोरपडे, संदीप सोमवंशी, गणेश हेरकर व मंडळातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। भी जाकी है, महापालिका बाकी है, बिहार का भी जाकी है, महापालिका बाकी। आज आपण संविधान चौकामध्ये जल्लोष साजरा केला। बिहारचं जे यश आलेलं आहे काय म्हणाले एक मंडळ अध्यक्ष म्हणून आपली प्रतिक्रिया। महर्षी स्वामी दयानंद सरस्वती मंडळाचा अध्यक्ष म्हणून बिहारचा आमचा जो बंपर विजय झालेला आहे भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचा, त्याबद्दल बंपर विजयाचं सर्व काही श्रेय हे आम्ही आमचे भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांना देत आहोत। आणि फक्त असंच म्हणायचं नाही की फक्त बिहार आता बाकी, म्हणजे ज्या काही निवडणुका येणाऱ्या काळामध्ये होणार आहेत, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या होऊ घातलेल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, तर यावरून बिहारच्या निकालावरून असं स्पष्ट होतं आणि असं कळतं की संपूर्णपणे देशामध्ये फक्त भारतीय जनता पार्टीलाच मानणारा वर्ग हा निश्चित झालेला आहे। अक्षरशः बिहारमध्ये जवळपास 243 पैकी 200च्या जवळ जागा ह्या आम्ही एनडीए सरकारने, एनडीए अलायन्सने जिंकलेल्या आहेत। म्हणजे जवळपास 80% जवळ लोकांनी तिथल्या बिहार मधल्या भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाला मतदान केलेलं आहे। अक्षरशः काँग्रेस पक्ष जो देश पातळीवर होता, काँग्रेस मुक्त भारताचं जे काही आमच्या माननीय पंतप्रधानांचं स्वप्न होतं ते साकारत होत आलेलं दिसत आहे। बिहार मध्ये अक्षरशः फक्त 6 जागा काँग्रेसला मिळालेल्या आहेत आणि त्यांचे जे काही यादव परिवाराचे लालू प्रसाद यादवचे जे काही चिरंजीव होते तेजस्वी यादव यांच्या पक्षाला फक्त 35 जागा मिळालेल्या आहेत। तर जवळपास 200 जागेच्या जवळ आम्ही पोहोचलेलो आहेत आणि कसलंच जातीपातीचं राजकारण न पाहता फक्त विकास म्हणजे विकासाला मतदानाचा कौल पूर्णपणे बिहारमध्ये गेलेला आहे। आणि संपूर्ण देशात कुठेही कसल्याही निवडणुका झाल्या तर संपूर्ण देशाचा मूड हा फक्त भारतीय जनता पार्टीसाठी आणि त्यांच्या मित्र पक्षासाठी आहे, असं या ठिकाणी मी